ग्लोबल डेव्हलपमेंट फोरमच्या वतीने वाळूज महानगरात महास्वच्छता सप्ताह राबवण्यात येत आहे। या सप्ताहात विविध स्तरांवरून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे। स्वच्छ सुंदर वाळूज महानगर करण्यासाठी वाळूज औद्योगिक क्षेत्रात ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम कडून महास्वच्छता सप्ताह राबवण्यात येतो आहे। या सप्ताहात कारखानदार, उद्योजक, विविध संस्था आणि कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे। 21 ते 27 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या महास्वच्छता सप्ताहात 25 फेब्रुवारी रोजी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ए, सी आणि डब्ल्यू सेक्टर मध्ये ही मोहीम राबवण्यात आली। 5 दिवसात जवळजवळ 7 सेक्टर मध्ये स्वच्छता करण्यात आली। या उपक्रमाचा समारोप शुक्रवार 27 फेब्रुवारीला होणार आहे। तरी या अभियानामध्ये जास्तीत जास्त संख्येने वाळूजकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। EDF संचलित महास्वच्छता अभियान या अभियान 21 तारखेपासून MIDC वाळूजमध्ये चालू आहे। आज या अभियानाचा 5वा दिवस असून ए, सी आणि डब्ल्यू या सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम जोरात चालू है। कल पूरा सारा मेटलमैन FDC चौक से लेकर के पूरा मिडास्केयर, जॉनसन एंड जॉनसन सारे कंपनीज को हमने कवर किया है और एक रोल मॉडल खड़ा किया है सबके लिए। मैं सारे इंडस्ट्रियलिस्ट और कंपनीज से विनती करता हूँ कि पूरे लोग बाहर आकर अपने अपना मैन पावर स्पेयर करें 10-10 और अपनी इंडस्ट्रीज को क्लीन एंड ग्रीन बनाए स्वच्छता अभियान में। 21 तारखेपासून महास्वच्छता अभियान राबवतो आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आणि वेगवेगळे टीम्स वगैरे केलेले आहेत। त्याच्यामध्ये ग्लोबल डेव्हलपमेंट फोरम म्हणून जे 3 वर्षा अगोदर आम्ही एक संस्था डेव्हलप केली होती जर्मनीच्या टूनंतर, आणि त्याच्यानंतर ते 3 वर्षापासून हे काम चालू आहे। पण आज काही ते म्हणजे ग्राउंड लेवलवरती हा काम आलेला आहे। आता आम्ही जे यल सेक्टरपासून चालू केलेलं आहे। आजचं जे आहे 25 तारखेला ए सेक्टर आहे, ए सेक्टर, बी सेक्टर आणि डब्ल्यू सेक्टर। आज याच्यात 3 लीडर मला केलेला आहे। ए आणि डब्ल्यू सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान चालू आहे। या ठिकाणी गांधी साहेब, चव्हाण साहेब, मेटलमॅनचे नईम शेख साहेब या ठिकाणी हजर आहेत आणि स्वच्छता मोहीम एकदम जोरात चालू आहे। तरी आणि कामगार वर्कर जे आहे त्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रोत्साहनपर काम करत आहेत आणि 8 JCB आणि 24 ट्रॅक्टर आहेत। बऱ्याच कंपनीने या कामाला सहकार्य केलेलं आहे। ए ब्लॉक, डब्ल्यू ब्लॉक आणि सी ब्लॉक आणि डी ब्लॉक यातील सर्व कामगार, उद्योजक तसेच सर्व प्रतिनिधी उपस्थित आहे। सर्वांनी स्वच्छता मोहिमेसाठी हातभार लावलेला आहे। सर्व प्रकारचे कामगार आणि विद्यार्थी सर्वांनी प्रयत्न करत आहे। MIDC नीट, क्लीन आणि स्वच्छ व्हावी, दूषित होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे। या काळाची गरज झालेली आहे। इथं कामगार वर्ग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असतो। स्वच्छता मोहिमेमध्ये महावितरणचे पूर्ण टीम सहभागी आहे व ग्राहकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी लाईन स्टाफ, ज्युनियर इंजिनियर हे सक्षम इथं कार्यरत आहे। आणि वेळोवेळी MIDCने आम्हाला हात द्यावा, आम्ही त्या कामात अर्धरात्री तयार आहे। तर आपले प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांनी जेव्हा आपल्याला सांगितलं की आता सगळ्या भारताला क्लिनिंगची खूप जरुरी आहे, त्याच्यानंतर आम्ही ह्या मोहिमेला गती दिली। ॲक्च्युली मोहीम आमची 2 वर्षापासून चालू आहे आणि वाळूजला क्लीन, वन टाईम क्लीन करून त्याच्यानंतर त्याच्या सस्टेनन्ससाठी काय प्लॅन करायचे आम्हाला ऑलरेडी प्लॅन तयार आहे। आता त्याच्यानंतर कंप्लीट वाळूज MIDC ही ग्रीन करायची आहे। तर ग्रीनचा एकदा क्लिनिंग झाले की आमचं त्याचंही काम चालू होईल। याच्यामध्ये हे अभियान चालू करायसाठी आमचं टार्गेट असं आहे की बाकीच्या MIDCंनी वाळूजमध्ये येऊन MIDC क्लीन आणि ग्रीन कशी असावी हे आमच्याकडनं शिकून द्यावं। कारण ही जुनी MIDC असल्यामुळं आता जे नवीन MIDC भारतामध्ये तयार होत आहेत ते ऑलरेडी चांगलं तयार होत आहेत, पण जुन्या MIDCमध्ये हे सगळं करणं हे एक चॅलेंज होतं आमच्यासाठी।